की जवळजवळ 3000 वर्षांपूर्वी 5000 वर्षांपूर्वी एखाद्या झाडाकडे बघून यातून कोणता रंग एक्स्ट्रॅक्ट होणार आहे एवढं जर डीप नॉलेज आपल्याकडे होतं आणि आज आपण त्याचा काहीच वापर करत नाही आहोत तर आपण काय करतोय कोणालाही माहिती नसेल किंवा खरंच आपण म्हणजे ज्या साड्या रोज नेसतोय किंवा जे वस्त्र विणलं जात आहे ते कोणी विणण्याची कला जी चालू केली ती कोणी केली हे लोकांना आज माहिती नाही आहे बरोबर सो त्या राजांनी कायम एक रॉयल्टी म्हणतो ना आपण किंवा त्यांचे जे रॉयल कपडे ते सगळं विणण्यात ते कोण बनवणार म्हणून त्या कम्युनिटीला खूप स्ट्रॉंग ठेवलं होतं म्हणजे जशी शेती महत्वाची होती तेवढंच आपली हातमाग किंवा वस्त्र विणण्याची कला सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्याला राजश्रय दिला. नमस्कार मंडळी. कुणाला सांगू नका पण काय हे सांगण्यासाठीच मी आज एक मैत्रिणी घेऊन आली आहे. हिचं नाव आहे देवयानी खेरूड. देवयानी, तुझं स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आता देवयानीबद्दल थोडंसं, आपण जनरेशन बदलते तसे आवड बदलतीये, फॅशन बदलतायत, जग सातत्याने बदलतंय असं म्हणतोय तरी देखील एक गोष्ट मात्र देवयानीशी गप्पा मारताना लक्षात आली की अजिबात बदलत नाहीये, ती म्हणजे तिचं साड्यांविषयीचं असलेलं प्रेम. आज पण ती इतकी छान साडी नेसून इतकी गोड दिसतेय आणि तिच्या कलेक्शनमध्येच किंवा तिच्या एकंदर आजच्या चॉईसमध्येच तिची साड्यांविषयीची नेमकी काय आवड आहे, काय प्रेम आहे हे लक्षात येत आहे. ते कसं ते आता आपण जाणून घेऊया. देवयानी, तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि तू काठपदर नावाने काहीतरी काम सुरू केलंय साडीमधलं, तर त्याच्याबद्दल सांगण्यापूर्वी तुला हा साड्यांविषयीचा का बरं एवढा जिव्हाळा आहे? साडी पहिल्यापासून म्हणजे मला लहानपणापासून नेसायला खूप आवडायची. म्हणजे आईने माझ्यासाठी एक शिवली पण होती साडी. बर. सो साडी प्रेम तसं पण चालू झालं. प्लस मी आईला, माझ्या नातेवाईकांना, आत्या माम्या सगळ्यांना साडीमध्येच पाहिलं लहानपणापासून. इवन शाळेतल्या बाईंना सुद्धा आम्ही सगळ्यांना साड्यांमध्ये पाहिलंय आणि त्यांच्या साड्या खूप सुंदर असायच्या. सो ते कलेक्शन मला इतकं भावलं आणि मला कधीच असा कंटाळा नाही आला साडी नेसायचा. म्हणजे मी दिवसभर साडी नेसून कामं करू शकते, ते त्या सवयीमुळे करू शकते. मला खूप आवडतात साड्या नेसायला. असं वाटतं की खूप कम्फर्टेबल आहे जे काही आहे ते. पण मग तुझी ती आवड सुरू झाली. बर. पण मग ही साड्यांची जी आवड आहे ती लोकांपर्यंत कशी काय पोहोचली? म्हणजे नेमकं तू काय करतेस त्यासाठी? सो काठपदर जेव्हा मी चालू केलं. काठपदर काय आहे? काठपदर हा माझा आता इंस्टाग्रामवर एक हँडल आहे. त्यामध्ये मी प्युअर सिल्क साड्या तुम्ही कशा ओळखायच्या याच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करते आहे. प्लस त्याच्यासोबत साड्यांची माहिती किंवा ज्या स्टोरीज म्हणू शकतो ज्या आपल्यापर्यंत पोचल्या नाही, सो त्या मी पोचवण्याचा प्रयत्न करते. बरं. पण मग हे साड्यांबद्दलची इतकी माहिती असण्याचं काय कारण आहे तुला? मी ॲक्च्युली काठपदर चालू केल्यानंतर खूप रिसर्च केला. म्हणजे त्याची बेसिक जी माहिती आहे, म्हणजे प्युअर सिल्क कसं दिसतं किंवा कसं असतं हे मला माहिती होतं. आणि मला असं वाटलं की स्त्रियांना अर्थात हे ठाऊक असेल की बाबा साडी कशी ओळखायची. पण मधल्या काही काळामध्ये असं झालं की माझ्या मैत्रिणींची लग्न होती आणि त्यांची शॉपिंग करताना त्या भरपूर पैसे देऊन डुप्लिकेट साड्या म्हणजे पॉलिस्टर मिक्स साड्या खरेदी करून आल्या. सो माझी चिडचिड झाली. मला असं वाटलं की तुम्हाला नाही कळलं का हे. सो मग मी असं ठरवलं की आपण एक काम करूयात, हे सगळ्यांना नाही कळत आहे. सो ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या आपण लोकांना सांगूयात. म्हणजे प्युअर सिल्क ओळखायचं कसं किंवा साडीचे जे 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत की प्युअर सिल्क असेल किंवा प्युअर कॉटन आणि जर. सो याबद्दल आपण माहिती देऊयात जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल की त्या साडीचा पोत काय आहे, टेक्स्चर काय आहे किंवा त्या साडीमध्ये तो फील काय आहे आणि आपण याला किती पैसे दिले पाहिजेत. पण तुझं वय बघता तुला एवढी साड्यांमधली माहिती कशी काय की तू काही असं लहानपणापासून ह्या साड्या नेसतीयेस किंवा हातात घेऊन बघतीयेस? आई आणि यांनी नेसणं ही एक गोष्ट वेगळी, पण तुला स्वतःला याची माहिती नॉलेज असण्याचं काय कारण आहे? माझा आजोळ येवलाय
जिथे पैठणी बनते अरे वा. सो तिथे ते माझं आजोळ आहे. सो उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही दरवेळेला गेलो की माग बघायचो. कधी काम नाही केलं पण लहानपणापासून बघत आलोय माग किंवा पैठणी बनते कशी. घरातही अजूनही माग आहेत. माझे मामा माझे भाऊ सगळे अजूनही विणतात. बर. आणि सो ते बघत असल्यामुळे मला असं ते प्युअर सिल्क कसं असतं सो ते कधी कोणी शिकवलं नाही. ती नजर मेली असं म्हणतो ना आपण, तशी ती माझी लहानपणापासून प्युअर सिल्कच्या बाबतीत मेली होती नजर. म्हणजे डोळे मिटले तरीही प्युअर मी ओळखू शकते. बरं. म्हणजे हे तुला बाळकडूच मिळालंय हो, साड्यांचं ओळखण्याचं किंवा साड्यांमधली तू एक नजर तयार तुझी त्या ह्याच्यातनं झाली आहे. आणि ते तर आहेच, तुझी आवडही आहे. त्यातनं इंस्टाग्रामवर तू या काठपदर नावाने खूप साड्यांची माहिती देतेस. त्यात असंही लक्षात येत आहे की तू खूप अभ्यासही करतेस, तुझी मुळातली पण आवड आहे. आता मला एक सांग, भारतीय साड्यांना खूप ह्या पारंपरिक पोशाख आहे हा आणि पौराणिक कथांपासून त्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत, आजच्या काळातही खूप त्याचे संदर्भ आहेत. तर ह्यातल्या इंटरेस्टिंग गोष्टी तुला काय सापडल्या हे करत असताना? मी ॲक्च्युली हे सगळं रिसर्च करत असताना किंवा ज्या स्टोरीज आहेत त्या जेव्हा मी बघत होते तेव्हा मला असं झालं की आपल्या पूर्वजांनी खूप काम करून ठेवलं आहे ऑलरेडी. म्हणजे एखादी गोष्ट हातमागावर साडी विणण्याची जी कला आहे बरोबर, जर आपण त्याची पूर्ण प्रोसेस पाहिली तर आपल्याला ते इतकं कॉम्प्लिकेशन वाटतं की बाबा कसं बनवलं असेल हे, राईट. सो त्या गोष्टी डीपली रिसर्च करताना मला असं वाटलं की आत्ता आपल्याकडे फक्त ना हे जपणं एवढंच काम दिलंय पण आपण तेही करत नाहीये. जे महत्त्वाचं काम होतं ते आपल्या पूर्वजांनी करून ठेवलंय, राईट. म्हणजे प्युअर सिल्क धागा बनवण्यापासून रंगणी असेल किंवा जर असेल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सो मला असं वाटलं की आपण ते एक जपलं पाहिजे पहिली गोष्ट. आणि त्या प्रोसेस तो रिसर्च करतानाच मला असं कळलं की याच्या मागे प्रचंड मेहनत आहे आणि त्याचं फायनल प्रोडक्ट म्हणजे आपल्याला फक्त अशी साडी बघायला मिळते पण त्याचं महत्त्व आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. सो त्या पण मी करते इंस्टाग्राम थ्रू. त्यानंतर तुला ह्याच्यातनं काय स्टोऱ्या काय मिळाल्यात? पुराण कथातल्या असतील, इतिहासातल्या असतील. मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे खूप लोकांना असे प्रूफ्स हवे असतात, राईट. सो मार्कंडेय पुराणामध्ये असा उल्लेख आला आहे की मार्कंडेय ऋषी हे देवतांचे विणकर होते. म्हणजे ही गोष्ट खरं तर आजकाल कोणालाही माहिती नसेल किंवा खरंच आपण म्हणजे ज्या साड्या रोज नेसतोय किंवा जे वस्त्र विणलं जात आहे ते कोणी विणण्याची कला जी चालू केली ती कोणी केली हे लोकांना आज माहिती नाही आहे, बरोबर. सो ते खूप इंटरेस्टिंग होतं. जेव्हा मी सुद्धा वाचलं तेव्हा मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की बापरे आपल्याला ही माहितीच नव्हती गोष्ट. त्यानंतर प्युअर सिल्क साड्या ही एक अशी गोष्ट आहे की जी एक्सपेन्सिव्ह आहे किंवा असं म्हणू शकतो आपण की ती जी कला आहे ती जोपासण्यासाठी बऱ्याच राजांनी म्हणजे आपण खूप ऐकतो की राजाश्रय दिला म्हणून ती कला किंवा पैठणी आपल्याला आज बघायला मिळते. पण खरंच इट वॉज अ डिफिकल्ट टास्क. कारण ती कला जर तशीच आपण जपली नसती, जर त्या राजांनी पण इंटरेस्ट दाखवला नसता तर ती आपल्यापर्यंत आज पोचलीच नसती. कारण आपल्यावर इतके हल्ले झाले किंवा बऱ्याच गोष्टी आपल्या मिटवण्याचा प्रयत्न झाला, बरोबर. पण आपल्या राजांनी कायम एक रॉयल्टी म्हणतो ना आपण किंवा त्यांचे जे रॉयल कपडे ते सगळं ते कोण बनवणार म्हणून त्या कम्युनिटीला खूप स्ट्रॉंग ठेवलं होतं. म्हणजे जशी शेती महत्वाची होती तेवढंच आपली हातमाग किंवा वस्त्र विणण्याची कला सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्याला राजाश्रय दिला. म्हणजे या कथा ऐकल्यानंतर आपल्याला खरंच असं वाटतं की खूप मोठं काम केलंय त्यांनी. फक्त राजाश्रय हा शब्द त्याच्यासाठी योग्य नाहीये. म्हणजे त्यांनी ते जपलं म्हणून ते आज आपल्यापर्यंत पोचलंय. अजून एक रेफरन्स असा मला खूप आवडला किंवा इंटरेस्टिंग वाटला तो असा आहे की बालगंधर्व तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर. पण त्यांचा जो आता सुबोध भावेंचा मूवी आला होता बालगंधर्व नावाचा जो चित्रपट होता त्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्यांची सुद्धा जी चॉईस होती साड्यांची, जेव्हा ते स्त्री वेशभूषा करायचे तेव्हा ज्या काही त्यांच्या साड्या होत्या त्याचा इन्फ्लुअन्स त्या काळातल्या स्त्रियांवर एवढा होता की लोक अशी म्हणायचे की आम्हाला साडी हवी तर बालगंधर्वांसारखी.
सो इतकी साडी जवळची गोष्ट आहे, म्हणजे इवन पुरुष असून सुद्धा त्यांनी त्यामध्ये इतकं छान काम केलंय. हो, म्हणजे एक साडीला राजमान्यताच हो, मिळवून दिली आहे असं म्हणू, किंवा त्या काळात त्यांनी साडीचं मार्केट वाढवलं. प्लस त्यांचा जो स्वतःचा चॉईस होता, हो, जशा त्यांनी त्यांच्या प्रकारच्या साड्या बनवून घेतल्या, सो ते त्याचा इन्फ्लुअन्स जास्त होता. म्हणजे अभिरुची खूप वाढवली असंही म्हणूया की नाही का, साड्यांची अभिरुची स्त्रियांची त्या काळात बालगंधर्वांनी वाढवली. हा तो खूप मोठा प्रभाव होता बायकांवरती. काय छान काय दिसेल ही बघण्याची दृष्टी बालगंधर्वांनी दिली असंही म्हणता येईल. जे साडीतलं जे सौंदर्य आहे, म्हणजे स्त्रीने साडीने नेसल्यानंतरचं जे सौंदर्य आहे, ते कसं खुलवता येईल अजून, त्याच्यावर त्यांनी खूप छान काम केलंय. वा, फारच छान आहे ही माहिती, फारच. किंवा मार्कंडेय ऋषींची पण माहिती तू फारच छान सांगितलीस. देवयानी, आता तू म्हणालीस की राजाश्रय मिळत होता या विणकरांना. हे विणकर, हातमाग आणि हे कसबी विणकर हे आपल्या देशाचं खूप मोठं खरं वैभव आहे, पण ते हळूहळू लयाला जात आहे. तर याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे, की याच्यावर काय उपाय? आज तू या क्षेत्रातच काम करतेस, इतका अभ्यासपूर्ण काम करतेस, आणि तू स्वतः विणकर डोळ्यांनी बघितले, ती सगळी प्रोसेस बघितली आहेस, तर तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल, की काय उपाय असू शकतात की हे पुन्हा लोकांना माहिती व्हावं किंवा त्याच्यातला अवेअरनेस वाढावा, यासाठी काही तुला काय सुचतं ह्याच्यातनं? तुम्ही आता जसं म्हणालात की अवेअरनेस वाढावा, तर माझं महत्त्वाचं आता काम तेच चालू आहे. कारण अवेअरनेस वाढवल्याशिवाय ना लोक त्या गोष्टी घेऊ शकणार नाहीत. बरोबर, आज बाजारात बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात, पण ज्या लोकांना खरंच ऑथेंटिक हवंय त्या लोकांना जर आपण त्या टिप्स दिल्या तर ते योग्य प्रोडक्ट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल. बरोबर, राईट. सो आता आपण तोच अवेअरनेस क्रिएट करतोय. आणि तुम्ही जसं म्हणालात की कसबी कारागीर आपल्याकडे आहेत, विणकर आहेत, पण मधल्या काही काळामध्ये असं झालंय ना की ते खूप छान काम करायचे, पण तेव्हा घेणारे लोक फार कमी होते. बरोबर. सो नेक्स्ट जनरेशनपर्यंत त्या गोष्टी लोकांनी शिकवल्या नाहीत. म्हणजे पैठणमध्ये किंवा येवल्यामध्ये जे माग असायचे खड्ड्यामध्ये, जे जुन्या प्रकारचे जे माग असायचे, सो त्यांच्याकडे ना नंतर अशी म्हण निघाली की खड्ड्यातले पाय नको आता, म्हणजे नेक्स्ट जनरेशन आता खड्ड्यात नाही टाकायचे आपल्याला. सो मग लोकांनी बंद केलं, म्हणजे त्यांना गावाबाहेर पाठवलं, काम नसल्यामुळे गावाबाहेर पाठवलं. मग त्यांना असं वाटलं की शिक्षण करू देत, नोकरी करू देत, सो म्हणून त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या नाही. सो त्या काही काळामध्ये जे काही कसबी कारागीर होते ना, ते खूप आपण मिस केले. जे माझ्या लक्षात आलंय ते पैठणमध्ये आणि येवल्यामध्ये अशी म्हण होती की विधभर विणा आणि पोटभर खा. म्हणजे पूर्वी खरंच असं होतं की तुम्ही विधभर जरी विणलत तरी तुमचं पोटापुरते तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पण तीच नंतर म्हण याच्यामध्ये कन्वर्ट झाली की बाबा खड्ड्यात नको आता पाय नेक्स्ट जनरेशनचे. बरोबर. सो ही जी तफावत आपल्याला बघायला मिळते ना, की त्यामुळे आपण कसबी कारागीर खूप मिस केले. म्हणजे आत्ता मी जसं नॅचरल डाईंग प्रोसेसचा पण थोडा अभ्यास करत होते की नॅचरल डाईज म्हणजे एक्झॅक्टली काय. म्हणजे पूर्वी आपण फक्त ऐकलंय की नॅचरल कलर्सने पेंटिंग असायचे, किंवा साड्यांचे कलर्स पण त्याचेच असायचे, जी रंगणी असायची ती प्रॉपर. सो तो अभ्यास करताना पण मला असं जाणवलं की जवळजवळ 3000 वर्षांपूर्वी, 5000 वर्षांपूर्वी एखाद्या झाडाकडे बघून यातून कोणता रंग एक्स्ट्रॅक्ट होणार आहे एवढं जर डीप नॉलेज आपल्याकडे होतं, आणि आज आपण त्याचा काहीच वापर करत नाही आहोत, तर आपण काय करतोय. राईट. म्हणजे आपल्याला त्याची जाणीव पण नाहीये. लोकांना नॅचरल डाईज कशापासून बनतात आज हे देखील माहित नाही. कारण त्या बनवल्याच जात नाहीये. आणि ज्या बनतात त्या आता एक्सपेन्सिव्ह झाल्यात, त्या आता तुम्हाला अफोर्डेबल नाही मिळू शकत. सो ही तफावत जी झाली आहे ना, सो मला असं वाटतं की यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी मिसकम्युनिकेशनमुळे पण झाल्या. त्यानंतर दुकानदारांनी पण एखाद्या प्युअर सिल्क साडीला कसं विकलं पाहिजे, बाबा या मागची काय मेहनत आहे म्हणून आम्ही ही किंमत लावतोय, ही जे मिसकम्युनिकेशन आहे ना, त्यामुळे आपला बऱ्यापैकी यातला लॉस झालाय. म्हणजे आजकाल मला जे डिझाईन हवंय, सपोज मी म्हटलं की जुन्या काळात जसं होतं ते मला रेप्लिकेट बनवून दे, डिटेल
एखादा म्युझियम मधला सुंदर पीस असं जर मी एखाद्या कारागिराला सांगितलं तर तो म्हणेल माझ्याकडे वेळ नाहीये, याला खूप कारागीर कसबी नाहीयेत, एवढा वेळ कोणी घालवायला तयार नाहीये. सो असे त्यांचे जे आत्ताचे एक्सक्युजेस जे चालू होतात ना, त्यांना पटकन पैसे हवेत. पहिली गोष्ट म्हणजे असं नाही मी म्हणत की सगळेच कारागीर तसे आहेत, पण जी पहिलेच्या काळी जी आस्था होती ना आपल्या कामाच्या बाबतीत, म्हणजे आजकाल ती राहिलेली नाहीये. म्हणजे आपलं काम आपण एखादं एक भक्ती म्हणून जे करायचो ना पूर्वीच्या काळी, म्हणजे खरंच कांचीपुरम मधले जे विणकर आहेत ना, ते पूर्वीच्या काळी प्रत्येक साडी इतक्या भावनेने इतक्या भक्तीने विणायचे, पहिले देवाला अर्पण करायचे आणि मग ती साडी हे करायचं. त्याच्यात जी भक्ती होती ना काम करण्याची, कुठलंही काम असू देत, पण स्पेसिफिकली हे काम करण्याची जी भक्ती होती ना, ती आजकाल नाहीये लोकांमध्ये. मग ती आपल्यापर्यंत पोचतच नाहीये. म्हणजे असं मला खूप जाणवलं हा सगळा प्रवास बघताना. बरोबर. आणि मला असं वाटतंय की ते म्युझियमचे पीसेस मला बनवायचे आहेत पण, आणि तसे कारागीर पण आता मला घडवायचे आहेत की ज्या लोकांचा या कलेवर प्रेम आहे ना, ती लोक आपल्यासोबत जोडली जावीत आणि आपण ॲटलिस्ट ही हातमागावर साडी विणण्याची कला जपली गेली पाहिजे, एवढंच मला वाटतं. पण ह्या ज्या प्युअर सिल्कच्या साड्या असतात आपल्या, त्या हातमागावरच्याच असतात का त्या मशीनमधनं आलेल्या असतात का दोन्ही असतात? दोन्ही असतात. बर. सो हँडलूम आणि पॉवरलूम अशा त्याच्यात दोन गोष्टी आहेत. बर. पण हँडलूम अजूनही होत आहेत? हँडलूम अजूनही होत आहेत. तू मगाशी जी म्हणालीस की विधभर विणा आणि पोटभर जेवा, पण मग याचा अर्थ त्यांना तेवढ्या ह्याच्यात त्यांचं पोट भरेल इतकं मिळत होतं. हो. मग आता त्या खूप कॉस्टली असतात साड्या, म्हणून लोक त्या घेत नाहीत आणि त्याच्यात फसण्याची शक्यता खूप जास्त असते. तर तू काही नमुने दाखवू शकशील, काही आणलेस की हातमागावर विणलेल्या साड्यांचा काही नमुना, आणि तो कसा आम्ही आता आमच्यासारखे ज्यांना आम्हाला नाही फारसं साड्यांमधलं कळत, आणि ह्या किमतीला आपण ही साडी घेतोय तर खरंच ती त्या किमतीची आहे का नाही हे पण कसं ओळखायचं, याच्या पण काही गोष्टी सांगू शकतेस जे तू काही आणलं असशील तर? हो, नक्कीच. या दोन्ही हातमागावर विणलेल्या साड्या आहेत. तर ही एक प्युअर सिल्क हातमागावर विणलेली माहेश्वरी साडी आहे, ज्या आपल्याला आजकाल बघायला मिळतच नाही आहेत, कारण प्युअर सिल्क माहेश्वरी साडी विणणारे कारागीरच कमी आहेत. सो आपण स्पेशली या साड्या कारागीर शोधून बनवून घेतोय. सो तुम्ही याचा बनवून घेतली साडी? ओके. याची हलकी पण किती आहे? खूप हलकी आहे, म्हणजे काहीच वजन नाहीये याला. हलकी आहे. आणि त्याचा जो फील आहे, जो मी प्रत्यक्ष म्हणजे आपण पण तुम्ही फील करू अगदी अगदी म्हणजे कॅमेऱ्यात हे लोकांना जरी दिसत नसलं तरी मला हाताला हे खूपच सुंदर, म्हणजे खूप सॉफ्ट आणि वजनाला मेन खूपच हलकी आहे. असं जे बटरी टेक्स्चर आपण म्हणतो ना, ते टेक्स्चर याचं. म्हणजे तुम्हाला अंगाला तो पॉलिएस्टरचं कसं होतं, जे आपण मिक्स साड्या कमी रेंजमध्ये आपल्याला आजकाल बाजारात मिळतात, म्हणजे पैठणी सुद्धा जी आपल्याला आजकाल 2000 रुपयांना वगैरे मिळते, त्याच्यामध्ये पॉलिएस्टर 100% मिक्स असतं. आणि वर्सेस ही जी आहे ही 100% प्युअर सिल्क हातमागावर विणलेली पैठणी. पण म्हणजे हे थोडक्यात हाताला फील होणं, हाताला फील कळतो, तो लगेच फील करतो. याला तुम्हाला प्लास्टिक सारखा फील नाही जाणवणार. बरोबर. आणि याचे काठ पण देवयानी फार छान वेगळे वाटतात. याचं काय सांगशील तू, काठांचं ओळखायचं किंवा याच्याबद्दल काय देशील माहिती? प्युअर सिल्क पैठणी हातमागावर विणलेली जी पैठणी असते, सो ती मागून पुढून त्याची डिझाईन पूर्णपणे सेम दिसते. बरं. पॉवरलूमवरच्या साड्या आपण विणतो त्या साड्या तुम्हाला सेम नाही दिसत. या साडीचा पदर पुढून मागून सेमच आहे. बघूया, आपण जरा दाखवूया. हो. कुणाला सांगू नकाच्या प्रेक्षकांसाठी आज आपण ही खूप महत्वाची आणि मोठी माहिती देतोय. येस. तर हे बघा, ही आहे उलटी बाजू आणि ही आहे सुलट बाजू. ओ बरोबर. सो पैठणी विणण्याचं जे अडीतंत्र आहे ना, म्हणजे इंटरलॉकिंग सिस्टीम जी आहे, त्यामुळे हे तुम्हाला सेम दिसतं. बरं. पॉवरलूमच्या साड्यांना किंवा पैठण्यांना किंवा कोणत्याच तशा साड्यांना हे तुम्हाला दिसणार नाही.
म्हणजे तुम्ही याची बुट्टी जरी पाहिलीत तरी ही लॉक आहे, पूर्ण लॉक आहे. तुम्ही त्याचा एकही धागा कापलात तरी निघणारच नाही, कापूच शकत नाही. ओ म्हणजे इतर वेळेला हे धागे निघालेले असतात. पॉवरलूम मध्ये काय होतं, ते कापलं जातं, बुट्टी ही कापली जाते नंतर. सो ते धागे तुम्ही एक धागा काढला की तुमची पूर्ण बुट्टी निघून जाणार आहे. बरोबर. तसं हातमागाच्या साडीला होत नाही. म्हणजे तुझं म्हणणं आहे की त्यांनी ते सेटिंगच असं केलेलं असतं की ते तिथे संपतं, विणून झाल्यानंतर वेगळे धागे बाहेरच येत नाहीत. हे बघा. आणि काठ पण रादर काठाचे सुद्धा का? हो, काठ पण नाही, तुम्हाला सेमच दिसणार, जसं डिझाईन पुढून आहे तसंच मागून. काही धागे वगैरे बाहेर आलेले तुम्हाला दिसत नाही. वा, बरोबर. आणि हँडलूम साडीचं वैशिष्ट्य अजून एक, मी व्हिडिओमध्ये पण हे बऱ्याचदा सांगितलंय, पण तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते. आपण आता ही गोष्ट हाताने विणतोय बरोबर, सो याच्यामध्ये थोडेसे फ्लॉज आपल्याला 100% दिसतात. म्हणजे आता या थोड्याशा नॉट्स आहेत, हे बघा, हे बघ इथे पण दिसतंय या नॉट्स, बरोबर ना. सो हे या साडीचं वैशिष्ट्य आहे की बाबा ही हातावर विणलेली साडी आहे, हाताने विणलेली साडी आहे. ओके, म्हणून त्याला हे म्हणून हे थोडेसे फ्लॉज आपल्याला दिसतात. जर ही साडी पॉवरलूमची असेल तर तुम्हाला ती पूर्ण स्टार्ट टू एंड एकदम सलग दिसणार. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला प्युअर सिल्क पण मिळतात, पण त्याचं जे टेक्निक आहे ते म्हणजे मशीनवर तुम्ही दिवसाला 20 साड्या बनवू शकतात. ही एक साडी बनवण्यासाठी आपल्याला 7 दिवस लागतात. हा फरक आहे. सो म्हणून हँडलूमच्या साड्या महाग असतात. बरोबर. आणि ही पैठणी येवल्यातली आहे? येस, तिथे येवल्यातली पैठणी. आणि ही साडी विणायला 7 दिवस, म्हणजे एका पैठणीला. हो, म्हणजे आता हा पदर डबल पदर म्हणून फेमस आहे. डबल पदर 14 मोरांचा हा पदर, असा हा फेमस पदर 14 मोरांचा. सो हा पदर विणण्यासाठी आपल्याला 7 दिवस लागतात. आणि मग याच्या व्यतिरिक्त आपण काही डिझाईन वाढवली किंवा याच्यामध्ये तुम्ही मला काही डिझाईन दिलं तर मग त्यानुसार तो वेळ लागतो. ही पारंपरिक स्टँडर्ड आहे का ही बनवून घेतलेली आहे? नाही, ही स्टँडर्ड पैठणी म्हणल्यानंतर हेच डिझाईन सगळीकडे मिळतं. म्हणजे यामध्ये बुट्टीमध्ये वेगवेगळे फरक येतात. याच्यात चेंज असू शकतो, बुट्टीमध्ये फरक असतो. आता हा नारळी नक्षीचा काठ आहे, सो यामध्येही आता बरेच लोकांनी व्हेरिएशन्स केलेत, पण हा टिपिकल नारळी काठ. बरोबर. ओके. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा आपण साड्या बनवायचो तेव्हा प्रत्येक मोटिफला, म्हणजे कोयरी असेल किंवा मोर असेल किंवा अजून काही, त्या सगळ्याला अर्थ होते. म्हणजे अर्थपूर्ण साडी होती, काहीही मिनिंगलेस नव्हतं. म्हणजे लोक जी बनवायचे त्याला एक काहीतरी अर्थ होता, म्हणजे थीम काहीतरी डोक्यात असायची. म्हणजे आता मी ही कोयरी घेतेय, कोयरीला काहीतरी अर्थ आहे. किंवा मोर कशाचं प्रतीक आहे? आपला राष्ट्रीय पक्षी तर आहेच, पण एक समृद्धीचं प्रतीक आहे. बरोबर. म्हणजे सवाष्णीनी जर प्युअर सिल्क साडी नेसून एखादी जर बसली पूजेला वगैरे तर तुम्हाला त्या एनर्जीज जास्त मिळतात. म्हणूनच पूर्वीच्या काळी राजघराण्यातले लोक सुद्धा तुम्ही बघितलं असेल प्युअर सिल्कचेच 16 पितांबर किंवा प्युअर सिल्कच्याच साड्या नेसून पूजेला बसायचे. कारण त्यामागे हे रिझन होतं की त्या ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत ज्या आपल्याला त्या पूजेतून मिळणार आहेत त्या आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब करण्याची ताकद या वस्त्रात आहे, मिक्स वस्त्रांमध्ये नाही आहेत. म्हणजे मी एक आत्ता गोष्ट ऑब्झर्व केली जेव्हा मी आत्ता कंचीपुरमला गेले होते. तिथल्या देवदेवतांना सुद्धा प्युअर सिल्कचेच कपडे शिवलेले होते. म्हणजे एकतर प्युअर सिल्क किंवा प्युअर कॉटन, त्या व्यतिरिक्त मी दुसरे कपडे त्यांना बघितले नाही. कारण आजकाल आपण बऱ्याच देवांना सुद्धा वेगवेगळे फॅन्सी कपडे घालतो, बरोबर. पण यामागे हे लॉजिक सुद्धा आहे. हे लोकांना मला आता कळकळीने खरंच सांगायचंय की बाबा का पूर्वीचे लोक फक्त प्युअर कॉटन आणि हे होतं. आजकाल जेवढी टेक्स्टाईलमध्ये व्हरायटी आहे तेवढी नव्हती, बरोबर. पॉलिएस्टरमध्ये पण जे एस्टर आहे दॅट इज हार्मफुल, म्हणजे पूर्णपणे तुमच्या शरीराला हार्म करण्याचं काम ते करतं. म्हणजे प्युअर कॉटन आपण का घालतो? कारण प्युअर कॉटनमध्ये आपल्याला एकतर गरम होत नाही आणि आपला घाम जो असेल तो ॲब्झॉर्ब होतो त्याच्यामध्ये. पॉलिएस्टरमध्ये हे होतच नाही. आणि तुम्ही आजकाल एवढे टाईट कपडे घालता की त्याचं सायंटिफिक जे आता कॅन्सरचं प्रमाण म्हणतोय आपण ते डायरेक्टली तुम्ही कनेक्ट करूच शकत नाही.
कोणाला त्याच्यात इंटरेस्ट पण नाहीये जाणून घेण्यात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक विचारपूर्वक ह्या सगळ्या वस्त्रांची निर्मिती सुद्धा तुमच्या शरीराला योग्य अशाच ह्याची निर्मिती केलेली आहे. किंवा आता तू देवदेवतांना सुद्धा ते त्याच भावाने तेच नेसवत आहेत. मग ते महाग आहे म्हणून तिथे कुठेही तडजोड नाहीये. किती म्हणजे भाव पण हा किती मोठा आहे या सगळ्यामध्ये. खूपच इंटरेस्टिंग, खूपच हे. मी जेव्हा हे सगळं करते ना तेव्हा मला इतक्या या गोष्टी अशा वाटतात की आपण काहीच करत नाही आहोत. म्हणजे आज आपण फक्त आपलं डेली रुटीन काय 9 to 5 जॉब आहे, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या खरंच आपल्या लाईफवर अफेक्ट करत आहेत याकडे दुर्लक्ष करतोय. खरं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. वस्त्र ही अत्यंत म्हणजे अन्न वस्त्र निवारा या 3 ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यात वस्त्रामध्ये आपल्याकडे किती विचारपूर्वक ही गोष्ट केली गेलेली आहे. पण आपण ते पाळत नाही आहोत, त्याचे दुष्परिणामही आपण भोगतोय. पण मला पुन्हा एक असं वाटतं देवयानी की हे अगदी सगळं मान्य आहे, पण हे सगळे जसं तू आता मगाशी म्हणालीस की एक अख्खी जनरेशन काहीच काम करू शकली नाही कारण तेवढे पैसे नव्हते. मग हे सगळं किमतीपाशी अडतंय घोडं. म्हणजे प्रत्येक वेळेला हे एवढं अफोर्डेबल नाहीये. तर मग ह्याच्यावर काय सुचवशील ग तू? मला म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुमच्याकडे प्रत्येक साडी हँडलूम असली पाहिजे किंवा महागातलीच असली पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की मी हे जे काही काम करतेय त्याने लोकांमध्ये हे जे साडी प्रेम आहे ते पुन्हा वाढत आहे. अगदी ते एक मी खूप लोकांकडून ऐकलं. कारण मुळात आवड आहे, तू ती पुन्हा जागृत करतेस. आणि अशी कोणतीच मुलगी तुम्हाला नाही सापडणार की जिला साडी नेसायला नाही आवडणार. ती ओकेजनली म्हणून का होईना किंवा शाळेत उत्सुकता म्हणून पण ती नेसेल. बरोबर. सो तुम्ही जसं म्हणताय की पैशापाशी अडतंय ही गोष्ट, माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही आयुष्यात एकदा तरी त्या गोष्टीचा फील घ्या. मला असं वाटतं म्हणजे केव्हाही ती गोष्ट काय आहे ती समजून घ्या आणि असं डोक्यात ठेवा की नाही मला एक तरी साडी हँडलूमची घ्यायची, जेव्हा मला जमेल तेव्हा मी घेईन, पण मला एक तरी घ्यायची. म्हणजे आज आपण मेड इन इंडिया किंवा हातमागाच्या एवढ्या गोष्टींना प्रमोट करतोय. बरोबर. इवन आपण एखाद्या छोट्या मुलाने जर ग्रीटिंग कार्ड तुम्हाला बनवून दिलं तरी ते जपून ठेवतो. तर मग एवढं मोठं वस्त्र जे म्हणजे एक साडी विणण्यामागे कितीतरी लोकांचा हात लागलेला असतो. बरोबर. म्हणजे आता ही साडी बनवण्यासाठी सुद्धा जवळजवळ 9 ते 10 लोकांचा यावर हात लागलेला आहे. त्यांची मेहनत आहे ही साडी. सो मग ती एकदा तरी तुम्ही त्याचा आनंद घ्या असं मला वाटतं. अगदी बरोबर. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता कधी कधी आजकाल आपण असंही दिसतंय की आहे परिस्थिती आहे साड्या घेण्याची, पण ती नजर नाहीये किंवा त्याच्यासाठीचा विश्वासू आपल्याकडे कोणी साडी विकणारा नाहीये. मग मला ह्याच्यामध्ये असं सांग की कुठली साडी घेताना पुण्या मुंबईच्या बाजारपेठांमध्ये मार्केटमध्ये घेणं आणि एखाद्या ठिकाणी जसं आता येवल्याची पैठणी असेल किंवा तू आता चेन्नईत पण मला वाटतं कांचीपुरमलाई साड्यांचं, मग हे स्थानमहात्म्य आणि किंमत याचं पण काही गणित आहे का ग? तसं बघायला गेलं तर थोडंसंच गणित आहे, पण मला असं वाटतं की याच्या मुळाशी काय आहे की तुम्हाला साडी ओळखता आली तर तुम्ही कुठूनही घेतलीत तर तुम्हाला ती वर्थ मिळाली पाहिजे. दॅट्स इट. बरोबर. म्हणजे तुम्ही आता ही पैठणी घेताय, तुम्ही विणकराकडून कधी घ्याल जेव्हा तुम्हाला ही साडी ओळखता येईल. बरोबर. कारण आजकाल मार्केटमध्ये डुप्लिकेटची एवढी व्हरायटी आहे की तुम्हाला आधी हा प्रश्न विचारतात की बाबा तुमचं बजेट काय आहे, मग तुम्ही म्हटलात की 1000-2000 पर्यंत पाहिजे, मग ती तुम्हाला ऑफकोर्स तीच पैठणी दाखवणार. बरोबर. कोणतीही म्हणजे फक्त पैठणीचं असं नाही, कोणत्याही प्रकारामध्ये आजकाल डुप्लिकेशन खूप झाले. सो मग हे बेसिक आहे की जर तुम्हाला ओळखता आलं ना की तुम्ही त्या दुकानदाराला ठामपणे सांगू शकाल की बाबा नाही मला ही नकोय, मला हातमागावर विणलेली पाहिजे. मला माहिती आहे की बाबा त्याचा काठ असा असतो, त्याच्यामध्ये बुट्टी अशी असते किंवा पदर असा असतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती घेऊ शकता, पण केव्हा जर तुम्हाला ती प्युअर सिल्क आहे ॲटलिस्ट हे ओळखता आलं तर. पण ही सगळ्या दुकानांमध्ये मिळण्याची हे असते म्हणजे हातमागावरची साडी नाही. आजकाल पैठण्यांमध्ये म्हणजे फक्त एक्झाम्पल आपण आता पैठणीचं घेतलं
तर यामध्ये पॉवरलूमच्या पण पैठणी आपल्याला इतक्या बघायला मिळतात आणि तो डिफरन्स खूप अवघड आहे ओळखणं. हो बरोबर, खूपच खूपच. बरोबर. सो म्हणून पण मग ह्याच्यासाठी काय व्यवस्था आहे? म्हणजे आपण सगळ्या ह्या जे काही आता साड्यांचं जे काही बाजारपेठ आहे तिथे थेट विणकरांकडनं आलेल्या साड्या मिळतीलच याचा काही नाही. खात्री नाहीये. नाहीये पण मला जर घ्यायच्या आहेत अशा साड्या, आता तुझ्याशी बोलल्यानंतर सगळ्याच दृष्टीने त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढलाय किंवा आता कॉन्शियसली घेऊ आपण जे काही घेऊ ते, तर मग ह्याच्यासाठी काय व्यवस्था असते? तर आत्ता आपण काठपदर थ्रू काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे काही साड्या म्हणू शकतो, माहेश्वरी आहेत किंवा पैठणी आहे, कांजीवरम आहेत, चंदेरी आहेत, कोटा आहेत. सो ह्या काही व्हरायटीज आपण काठपदरमधून देण्याचा प्रयत्न करतोय, कारण जे आपण व्हिडिओजमधून बोलतोय तेच आपण लोकांना डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तशाच रीतीने आपलं बऱ्याच, म्हणजे जसे साड्यांचे प्रकार मी तुम्हाला म्हटलं की ट्रायबल वीव्स पासून आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये 130 पेक्षा जास्त प्रकार आहेत वीव्सचे, जे काही लुप्त पण झालेत, काहींना GI टॅग्स पण मिळालेत. पण ते ऑथेंटिक जे काही हँडलूमचे वीव्स आहेत ते आपण काठपदर थ्रू लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आत्ताच आपण सुरुवात केली आहे. सो आपल्याकडे लिमिटेड व्हरायटी आहे, पण काठपदर थ्रू आपण हे निश्चितच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं, म्हणजे हे दुकानदारांना आपण थेट विचारू शकतो की विणकरांकडनं आलेल्या ज्या हातमागावरच्या साड्या आहेत त्या आम्हाला घ्यायच्या, तर ते सांगू शकतात. नाहीतर तुझ्यासारखे जे साड्यांमध्ये प्युअरली काम करतायत अशांकडनं आपण हे घेऊ शकतो. आता मला एक सांग की ह्या साड्यांच्या किमती कशा काय? की ही साडी आता केवढ्याची आहे, तर ओके ही असू शकते एवढ्याला. हे कसं काय गणित म्हणजे किमतीचं आणि साड्यांचं हे गणित कसं असतं नेमकं? आता सिल्क बाय कॉटनमध्ये पण काही साड्या येतात, बरोबर. म्हणजे माहेश्वरीची जी रेंज आहे ती 3000 पासून चालू होते, आणि पैठणीची जी ही जी साडी आहे, हा जो प्रकार आहे, तर याची रेंज 14,000 पासून चालू होते. बरं, चालूच 14, म्हणजे हातमागावरच्या साड्या ह्या 14,000 पासून साधारणपणे चालू होतात. म्हणजे हे पण आपल्याला थोडी माहिती पाहिजे की नेमक्या साड्यांची प्युअर पैठणी घ्यायची असेल किंवा प्युअर माहेश्वर घ्यायची असेल तर त्याच्या किमती कुठून सुरू होतात. जर त्या आपल्याला अगदीच 5-6 हजारात मिळत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही? तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील की नाही शक्य, 5-6 हजारात ही साडी मिळूच शकत नाही? इवन ही जी प्युअर सिल्क माहेश्वरी आहे याची रेंज पण अराउंड 9,000-10,000 पासून चालू होते, कारण ते प्युअर सिल्क आहे. म्हणजे आपण एक बेसिक कॅल्क्युलेशन असं लक्षात ठेवू शकतो की सिल्क आणि हातमागावर बनली आहे, सो याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो की सिल्कचा आज रेट काय चालू आहे आणि त्याच्या मागे किती मेहनत आहे, बरोबर, किती त्याचं पोत जाड आहे. आता याच्या पोतमध्ये आणि माहेश्वरीच्या पोतमध्ये खूप फरक आहे. सो टेक्निकली बघायला गेलं तर ही 4 प्लाय पैठणी आहे आणि ती 3 प्लाय माहेश्वरी साडी आहे. सो त्यात पण आपण एवढं टेक्निक्स मध्ये न जाता फक्त फील करून बघू शकतो ही पातळ आहे, ह्याला किती दिवस, मग याची रेंज कमी असणार, याची रेंज जास्त असणार. सो हे थोडंसं आपण थिकनेस वरून पण समजून घेऊ शकतो की बाबा नाही ही आहे, छान आहे, धूपछाव आहे. दोन्ही साड्या 2 कलर्स मध्ये. धूपछाव साड्यांमध्ये असतील तर त्याची ऑथेंटिसिटी असं काही नाही ना? त्या पॉवरलूम मध्ये सुद्धा धूपछाव असू शकतात, म्हणजे कुठेही फसगत कुठेही होऊ शकते, म्हणजे धूपछावे म्हणून हातमागावरचे असं काही नाही. ओके. ताना आणि बाणाचं जे कलर्स आपण यूज करतो त्यामुळे तो धूपछाव रंग येतो. बर. सो त्याच्यामध्ये पॉवरलूम आणि हँडलूमचं डिफरन्सिएशन नाही होऊ शकत. बर. ओके. अजून एक माझ्याकडे साडी आहे, म्हणजे माहेश्वरीच आहे. अरे वा. दोन्ही साड्या माहेश्वरी कॉटन आहेत, माहेश्वरी सिल्क बाय कॉटन. दोन्ही रंग पण किती वेगळे, दोन्ही हातमागावरच विणलेल्या आहेत. पण आता हा फील जो आहे दोन्ही साड्यांचा तो तुम्हाला प्रेक्षकांना तुम्हाला सांगता येईल, कारण दोन्ही हातमागावर फारच सुंदर. आणि ही साडी बघा, ही अतिशय सॉफ्ट आहे. हो. आणि याची डिझाईन हे पण वेगळं आहे. हो, ही रेशीम बॉर्डर आहे पूर्ण. ओके. रेशीम फीलच आहे याला. रेशीम फीलच आहे याला. बर. याची काय रेंज असेल का? सो याची 4,800 रेंज आहे आपल्याकडे. वा. फारच सुंदर साडी आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे.
Yes. खूपच वेगळं. आणि ही तू बनवून घेतलेली साडी आहे? हो. प्लस आता तुम्ही ही साडी ओपन करा, याचा फील सांगा मला कसा वाटतोय? फरक आहे, खूप फरक आहे. करेक्ट. म्हणजे याचा जो मऊपणा आहे तो त्याच्यात नाहीये. इव्हन हे सुद्धा बिलकुल नाही. इव्हन तुम्ही डिटेल्स पण बघू शकता, दोन्ही डिझाईन सेम आहे. हो, पण याचं डिटेलिंग, पण हे इतकं हे आहे, हातमागावर विणलेलं आहे. मी म्हंटल ना, जो कारागिरांचा जो फरक आहे ना, तो हा आहे. म्हणजे जर तुम्हाला ऑथेंटिक द्यायचं असेल तर, आणि घ्यायचंही असेल, हातमागावर सुद्धा फरक असणार, डिफरन्स आहे. आणि त्याच्या किमतीतही फरक असणार, कष्टातही फरक असणार. म्हणजे लागणार, जेवढं काम जास्ती तेवढी त्याची किंमत जास्त, आणि जितके दिवस चालतं तेवढे काम काळ वेगावर आहे सगळं. म्हणजे बर, पण हे अगदीच दिसायला सेम, दिसायला सेम आहे, अगदी सेम आहे. म्हणजे जर समजा या एखाद्या दुकानात ही साडी कमी मिळाली आणि ही जास्त मिळाली तर हे वाटू शकतं ना की अरे तिकडे महाग मिळाली, इकडे स्वस्त. पण डिफरन्स काही ना काहीतरी, म्हणजे तो तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे मी जे म्हणते ना की बाबा तुमचं तुम्हाला ओळखता आलं ना की तुम्ही डोळे मिटून साड्या घेऊ शकता. बरोबर, पण हे दोन्ही बघितलेलं असायला लागतं. हे बघ, आता मी हा फील जेव्हा आधी चांगल्या क्वालिटीचा फील तू मला आधी दिलास आणि मग हा दिलास, त्यामुळे मला पटकन फरक कळला. इव्हन आपण दुकानात पण बघ ना, दुकानदार जर भारी साड्या त्यांनी आधी दाखवल्या आणि आणि त्याच्यानंतर जर ते खालच्या रेंजला आले तर ते आपल्याला आवडत नाही अजिबात. तसंच बरोबर आणि आपण साडी खरेदी करताना 4 दुकानं फिरतोच. हो. सो फक्त जेव्हा आपण ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या की मग लक्षात येतील. देवयानी, तू इतकी छान माहिती सांगितल्यानंतर एवढे पैसे देऊन साडी घ्यावी याच्याबद्दल कन्व्हिन्स होतील मी, झाले, आपले प्रेक्षकही होतील. पण एवढी महागाची साडी घेतल्यानंतर आपण काही वारंवार या साड्या घेत नाही ना, पण मग ती आज घेतल्यानंतर पुढे काही वर्षांनी पण तशीच दिसावी यासाठी त्याचा कसा मेंटेनन्स ठेवायचा? मग प्रत्येक साडीचा, म्हणजे जर 100% प्युअर सिल्क साडी असेल तर मी तरी सजेस्ट करेन की तुम्ही त्याला ना पटकन ड्राय क्लिनिंग किंवा धुवायला टाकायची साडी असं नका करत जाऊ. कारण ड्राय क्लिनिंगमध्ये कसं होतं, जेव्हा त्याची केमिकल सोबत, म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणा किंवा वेगवेगळ्या केमिकल सोबत जेव्हा त्याचं कनेक्शन येतं तेव्हा ते ऑफकोर्स डॅमेज होतात. म्हणजे तुम्ही एखादी ड्रायक्लीन केलेली पैठणी आणि न ड्रायक्लीन केलेली पैठणी याच्यातल्या शाईनमध्ये पण खूप फरक पडतो. म्हणजे ती साडी तुम्ही एकदा जरी ड्रायक्लीन केली तरी जुनाट दिसते, पण ती साडी जर तुम्ही त्याला नाही धुतलत ना तर ती तशीच्या तशी राहते, वर्षानुवर्ष तशी राहते. म्हणजे माझ्या आजीकडे, माझ्या आईच्या आजीची साडी आहे, तेवढी जुनी पैठणी, पण आजही ती व्यवस्थित आहे. म्हणजे त्याचा कलर ओव्हर द पिरियड चेंज होतोच सिल्क असल्यामुळे, पण ती कधी धुतलेली नाहीये, कधीच नाही. म्हणजे लोकांना खूप आश्चर्य वाटतं मी जेव्हा ही गोष्ट सांगते लोकांना, पण हे खरं आहे की तुम्ही अगदी गरज असेल की बाबा नाही काहीतरी खरंच डाग पडलाय तर त्याला धुवावं लागणार आहे तरच ती साडी द्या, नाहीतर त्याला गरज नसेल तर ड्राय क्लिनिंग किंवा सतत साड्या धुणं प्युअर सिल्कच्या हे अवॉइड करा. त्याच्यासाठी मी अजून एक टिप सांगते, ती म्हणजे आपल्याकडे विनेगर आणि पाणी समप्रमाणात जर तुम्ही एखाद्या बाउलमध्ये मिक्स करून पूर्ण साडी जरी पुसून काढलीत कॉटनच्या फडक्याने तरी त्याची शाईन मेंटेन राहते. तुमचे जे काही धूळ लागली असेल ती निघून जाते. तुम्ही प्युअर सिल्कच्या साड्यांना ही टेक्निक वापरूच शकता. म्हणजे पूर्वीच्या वेळी बघा रिठ्याने धुवायच्या बायका साड्या, ते याच्यासाठी की रिठ्याच्या पाण्यामध्ये ती शाईन पण मेंटेन राहते आणि ती बिलकुल खराब नाही दिसत कारण केमिकल नाही आहे. सो तो रिठ्याचा पण प्रयोग तुम्ही करू शकता. आणि मी सांगितलं तसं विनेगर आणि इक्वल अमाऊंटमध्ये पाणी यांनी तुम्ही कॉटनच्या फडक्याने पूर्ण साडी पुसून काढायची, चक्क पुसून काढायची, काहीही होत नाही. प्युअर सिल्क साड्या अशा वर्षानुवर्ष सुंदर टिकतात. हो, म्हणजे प्युअर सिल्कच्या साड्या धुवायचा, ड्राय क्लिनिंगला टाकायचा, लो मेंटेनन्स साड्या आहेत त्या. पण ती मानसिकता असते ना, दिवसभर साडी नेसलोय, मग ती आता घाम असतो किंवा खूप फिरलेलो असतो, कुठे कुठे बसलेलो असतो, तर पण तू सांगतेस असं व्हिनेगर आणि पाण्याने ती स्वच्छ करून एक थोडं वाळत
हो, पूर्ण वाळू द्यायची वाळू पंख्याखाली. पण पूर्वीच्या काळी बघा आपण साड्यांना ऊन दाखवायचो, बरोबर. सो ती सुद्धा प्रोसेस आपण दर 3-6 महिन्यांनी करत राहिलो ना, म्हणजे ते ऊन पण कसं दाखवायचं की तुम्ही कोवळ्या उन्हात सकाळच्या साडी उन्हात ठेवायची, अगदी अर्धा तास ठेवली तरी चालणार आहे, आणि मग ती साडी आत घेऊन येऊन थोडा वेळ फॅनखाली पूर्ण वाळू द्यायची आणि मग ती घडी करून कपाटात ठेवायची. बरं. सो ही प्रोसेस तुम्ही जर केलीत तर तुमच्या साडीला कधीच चिरा पडणार नाहीत किंवा काही होणार नाही, किंवा त्याला एक जो आपण घाम आलेला कुबट वास असतो सो तो पण पूर्णपणे त्याचा निघून जातो. बरोबर. म्हणजे ऊन दाखवण्याची प्रोसेस ही यासाठी गरजेची आहे. चंदेरी साड्या किंवा माहेश्वरी साड्यांच्या बाबतीत आपल्याला खूप भीती असते की त्या चिरतात किंवा विरतात. तर मग एक टिप त्या साड्यांसाठी अशी आहे की त्या दोन्ही साड्या कधी हँगरला नाही लावायच्या, कधीच त्या हँगरला नाही ठेवायच्या. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडून त्या साड्या ना खाली ठेवल्या जातात. सो तुम्ही त्यावर जेवढं वजन ठेवाल ना तेवढ्या त्या जास्त लवकर चिरतात. तुम्ही त्याला अगदी वरच्यावर ठेवा, त्याची घडी बदलत राहा, सो त्यालाही काहीही होणार नाही. म्हणजे माहेश्वरी आणि चंदेरी साड्या सुद्धा जर तुम्ही अशाच ठेवल्यात, त्याच्यावर ओझं न ठेवता आणि सारख्या घड्या बदलत राहिलात तरी त्या साड्यांना चिरण्याची भीती नसते. कारण त्या इतक्या भारीतल्या साड्या बऱ्याचदा अशा उभ्याच्या उभ्या जातात. बरोबर. म्हणजे थोडक्यात ऊन दाखवणे आणि त्याच्या घड्याही बदलत राहणे सारख्या वारंवार. म्हणजे दर 3-4 महिन्यांनी एकदा जरी आपण कपाट आपण आवरतच असतो, सो तेव्हा फक्त घड्या बदलायच्या, ऊन दाखवायचं. ही प्रोसेस जरी केली तरी तुम्ही मेंटेन करू शकता. तू आता काठपदरच्या माध्यमातून एवढा साड्यांचा अवेअरनेस आणि हे सगळं करतेस, तर त्यातनं तुला काय जाणवत आहे विशेष असं वेगळं, की काय लोकांना हा विषय लोक कसा घेत आहेत आणि तुला कशा त्याचा प्रतिसाद कसा मिळतोय त्या सगळ्याचा? मला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. म्हणजे ज्या लोकांना फक्त आवडत होत्या साड्या पण घालाव्याशा वाटत नव्हत्या किंवा काही फॉर सम रिझन असं वाटायचं की नको, कंटाळा आलाय, सो त्या लोकांनी परत साड्या नेसायला चालू केलं. त्यानंतर हँडलूमचं जे प्रेम आहे, मी जसं काठपदरचं सिरीज थ्रू हे सांगण्याचा प्रयत्न करते, त्या स्टोरीज पण लोकांना इतक्या कनेक्ट होत आहेत. म्हणजे इवन मला पुरुषांचे पण खूप सारे रिप्लाईज म्हणा किंवा छान छान फीडबॅक्स आलेत की बाबा तुम्ही हे जे काम करताय ते खूप चांगलं करताय. कारण त्यांना पण असं वाटतं ना की जर आपण एवढे पैसे देतोय तर मग आपल्याला ऑथेंटिक मिळालं तर आपण अजून 2 पैसे त्या गोष्टीसाठी देऊ शकतो. जरी साडी ही नेसणं बायकांचं असलं तरी त्याच्यातली कलात्मकता किंवा त्यातलं सगळ्यात टेक्स्चर असेल किंवा हे सर्व सार्वत्रिक सगळ्यांनाच आवडू शकतं ना. त्याच्यात काही स्त्री पुरुष भेद असायला पाहिजे असं नाही. मला इतकं छान वाटलं होतं जेव्हा पुरुषांचे मला फीडबॅक्स आले होते, तेव्हा मला खूप छान वाटलं की म्हणजे हे माझं काम फक्त स्त्रियांपुरतं मर्यादित नाहीये, प्रत्येकाला ते आवडतंय आणि प्रत्येक जण खूप प्रोत्साहन देत होता मला करण्यासाठी. आणि मला असं वाटतं की मी हे जे काम करतेय तर ते करण्यासाठी मी एकटी रिसर्च करणं किंवा हे माझ्या एकटीच्याकडून होणारं काम नाहीये. सो मी आता असं ठरवलंय की मी एक कम्युनिटी बिल्ड करतेय. त्याचं नाव आहे धागा धरोहर. धागा धरोहर. येस. सो धागा धरोहरमध्ये मी असं, धरोहर म्हणजे एक गोष्ट नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करण्याची, सो त्याला आपण धागा धरोहर नाव दिलंय. छान, खूप छान. आणि त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की जे यातले एक्सपर्ट्स आहेत, म्हणजे नॉट इवन फक्त साडी पण टेक्स्टाईलमध्ये ज्या लोकांनी खूप काम करून ठेवलंय किंवा जे मी म्हणतेय किंवा जे मी व्हिडिओज थ्रू पोचवतेय पण बऱ्याच लोकांनी आधी त्याचे रिसर्च करून ठेवले किंवा खूप गोष्टी प्रॅक्टिसेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. सो मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन छान काहीतरी देण्याचा प्रयत्न करूयात लोकांना. आणि कारण बऱ्याचदा कसं होतं की आपण एकट्यामध्ये हे काम करतो, पण मला असं वाटतं की ही गोष्ट तर माझ्याकडून एकटीकडून कधीच पूर्ण होणार नाही, कधीच नाही. इतकी व्हास्ट आहे, इतकं सारं नॉलेज आहे त्यामध्ये की त्यांनी प्रत्येकाने जर हेल्प केली ना तर तो म्हणजे जसं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. येस.
छान, ही पण तुझी कल्पना खूप छान आहे. आणि तुझी साड्यांची आवड, त्या आवडीला तुझ्या अभ्यासाची जोड आणि तुझं सगळ्यात कौतुक किंवा महत्व ह्याच्यासाठी आहे की हे सगळं तू स्वतः वैयक्तिक नाही ठेवलेलंस नाही. किंवा तुझ्या मित्रपरिवारापुरतं ठेवलेलं नाहीयेस, तर ओपन टू ऑल म्हणतेस तू Yes. की माझी ही आवड आहे, ही तुम्ही पण वाटून घ्या, हो. तुम्हालाही त्यातनं काही फायदा होत असेल तर घ्या. आणि हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे बायकांचा. आणि जेव्हा जसं मगाशी तू म्हणालीस की पुरुषांना बऱ्याचदा पैसे द्यायचे असतात ना हो. त्याच्यासाठी, त्याच्यामुळे त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट तेवढीच असणं गरजेचं आहे. कारण आपण ज्याच्यासाठी एवढे पैसे देतो आहोत ते वर्थ आहे का नाही, हा आपला अत्यंत महत्वाचा हक्क आहे जाणून घेणं. Yes. आणि तो तुझ्या माध्यमातून पूर्ण होतोय लोकांचा. आणि असाच होत राहो, तुझी पण अशीच दिवसेंदिवस या क्षेत्रातली प्रगती होत राहो आणि तुझ्या प्रगतीचा फायदा सगळ्या आमच्यासारख्यांनाही मिळो अशी तुलाही शुभेच्छा आणि अपेक्षा करते. आणि हे कुणालाही सांगू नका. याच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचा निरोप घेऊया. नमस्कार.